लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे कोबीचे मांचुरियन. आपण ठेल्यावर ज्या 2 प्लेटमध्ये जेवढ्या रुपयात खातो त्याच रुपयामध्ये आपण घरी सर्वांना पुरेल इतके हे कोबीचे कुरकुरीत मांचुरियन बनवू शकतो. अगदी कमी साहित्यामध्ये आणि तुम्ही कोणता मैदा न वापरता एक खास असं पीठ वापरून आणि फक्त टोमॅटो सॉस वापरून हे मांचुरियन कसे बनवायचे अगदी टेस्टी आणि कुरकुरीत याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर चला बघूया आपली रेसिपी मी कशी बनवली आहे आणि अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. ह्यासाठी मी वापरलेला आहे हा एक ताजा कोबी. हा कोबी आपण बारीक उभा चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही खिसून घेऊ शकता. खिसून झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या अशा टोपामध्ये हा कोबीचा खिस काढून त्याच्यामध्ये मीठ मिक्स करून ठेवायचे. त्याच्यामुळे या कोबीला पाणी सुटतं आणि मग आपला कोबी मंचुरियनचे मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. पाणी सुटल्यानंतर आपण मसाले जे ॲड करणार आहोत ते आहे ओवा, थोडीशी मी धना पावडर आणि हे लाल तिखट वापरलं आहे, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी. कॉर्नफ्लॉवरमुळे कोबीचे मांचुरियन हे कुरकुरीत होतात. पाणी सुटल्यानंतर कोबीला आपण याच्यामध्ये जे मसाले घेतले ते ॲड करूया. तुम्ही तुमच्या कोबीच्या प्रमाणामध्ये हे मसाले ॲड करू शकता. मी 2 चमचे धना पावडर, लाल तिखट टाकले. तुम्हाला जर कोबीचे मांचुरियन बाहेर ठेल्याप्रमाणे हवे असतील लाल तर तुम्ही यामध्ये लाल असा फूड कलर जो असतो तो टाकू शकता. त्याच्यामुळे तुमच्या मांचुरियनला लाल कलर येऊ शकतो. मी फूड कलर वापरलेला नाही. या कोबीच्या प्रमाणात मी मीठ तिखट टाकून घेतले आणि 3 ते 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कमी जास्त प्रमाण कॉर्नफ्लॉवरचं झालं तरी काही फरक पडत नाही. आणि आता मैदा न वापरता मी जे पीठ वापरणार आहे ते आहे तांदळाचं पीठ. तर आजचे हे मांचुरियन आपण मैदा न वापरता तांदळाचं पीठ वापरून करणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालतं. मैदा आजकाल सर्वजण मैदा न वापरता हे पदार्थ बनवण्यासाठी पाहत असतात, तर त्यासाठी तांदळाचं पीठ हे एक ऑप्शन खूप छान आहे. तांदळाचं पीठ आपल्या कोबीला पूर्ण कोटेड करेल इथपर्यंत टाकायचं आहे. तुमच्या कोबीच्या प्रमाणात ते कमी जास्त लागेल. हे पीठ असं मळून घेतल्यानंतर तुम्हाला जसं ते बॉल करायचे असतील मांचुरियनचे तर थोडंसं पीठ घट्टच बनवून बॉल करा. मी आज हे भज्यासारखे करणार. आपण ज्याप्रमाणे भजे करतो त्याप्रमाणे हे मांचुरियन मी सोडणार आहे. त्यामुळे थोडंसं पीठ पातळ करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. तेल पूर्ण तापल्यानंतर आपल्याला हे मांचुरियन या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मीडियम टू स्लो गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवरती तळायचे नाही, नाहीतर आपला मांचुरियन हे नीट शिजणार नाहीत, तळले जाणार नाहीत, करपतील. त्यामुळे हे मांचुरियन किती छान असे मी तळून घेतलेले आहेत. अतिशय कुरकुरीत असे मांचुरियन तयार झालेले आहेत. तर आपण याची आता छान अशी हॉटेलमध्ये जशी गार्निशिंग करून मिळते तशी करणार आहोत. त्यासाठी मी हा कोबी पातळ चिरून घेतलाय, थोडासा कांदा, कोथिंबीर घेतलेली आहे. एका प्लेटमध्ये आपण बाहेर आपल्याला जसे कोबीचे मांचुरियन सर्व करण्यासाठी दिले जातात त्याप्रमाणे तयार करू. तुम्ही पाहू शकता मी पूर्ण अशी त्याची छान अशी सजावट केलेली आहे, जेणेकरून पाहता क्षणी आपल्याला हे मांचुरियन खाऊ वाटतील. इतके टेस्टी पण हे बनलेले आहेत. अगदी कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यामध्ये मी हे मांचुरियन तुम्हाला तयार करून दाखवते. मी नेहमीच अशा कमी साहित्यात आणि घरगुती रेसिपी तयार करून दाखवत असते. तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सिंपल रेसिपी नक्की पाहायला मिळतील. तर छान असं आपण हे कोबी मांचुरियनची छान सजावट केलेली आहे. बघू शकता ती छान डिश तयार झालेली आहे आपली. पाहता क्षणी कोणालाही खाऊ वाटेल आणि मैदा न वापरता फक्त तांदळाच्या पिठामध्ये इतके छान कोबीचे मांचुरियन आपण तयार केलेले आहेत. नक्की तुम्हालाही आवडते, नक्की ट्राय करा. थँक्यू.